नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डी.एच. शिंदे, समाजशास्त्र विभाग, के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक संशोधन हा संशोधनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या उप अशा अभ्यास पद्धती आहेत. या अभ्यास पद्धतींपैकी काही महत्त्वाच्या अभ्यास पद्धती विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. त्यातली महत्त्वाची एक अभ्यास पद्धती म्हणूया आपण, ती म्हणजे नरेटिव्ह एनालिसिस किंवा कथानक. हा एक महत्त्वाचा गुणात्मक संशोधनाचा एक उपप्रकार आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि या नरेटिव्हज सामाजिक संशोधनामध्ये कशाप्रकारे आपल्याला मदत करतात किंवा त्या किती उपयुक्त आहे, हे आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. गुणात्मक संशोधन हे सामाजिक संशोधनामध्ये अधिक महत्त्वाचं वेगवेगळ्या कारणाने आहे. कारण संख्यात्मक संशोधनामध्ये आपल्याला संख्यात्मक तथ्य जे आहे ते उपलब्ध होतात आणि या संख्यात्मक तथ्यामधून आपल्याला विविध प्रकारची आकडेवारी, चार्ट, तक्ते हे उपलब्ध होत असले तरी अनेक गुंतागुंतीच्या किंवा अदृश्य अशा घटनांचं ज्ञान किंवा बोध आपल्याला होत नाही. त्यामुळे गुणात्मक संशोधन पद्धती ही सामाजिक संशोधनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. संख्यात्मक संशोधनामध्ये फक्त एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा आपल्या संशोधन विषयाचं मापन केलं जातं. त्याचे गुण तपासले जात नाही. गुणात्मक संशोधनामध्ये मात्र या सर्व गोष्टी तपासल्या जातात. त्यातील बारकावे, निरीक्षणक्षम गोष्टी या अभ्यासल्या जातात, तपासल्या जातात. त्या संदर्भात तथ्य संकलन केलं जातं आणि त्यातून निष्कर्ष हे काढले जातात. त्यामुळे गुणात्मक संशोधन पद्धती ही सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलीही समस्या असो, ती समस्या जाणून घेणं, तिचं वर्णन करणं, तिचा बोध स्वतः घेणं, हा मुद्दा जो आहे गुणात्मक संशोधनामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. सामाजिक संशोधनामध्ये संख्यात्मक पद्धती ही सुद्धा उपयुक्त आहे, नाही असं नाही. ज्यावेळेस अभ्यास क्षेत्र विशाल असेल, खूप मोठं असेल आणि कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळे त्या ठिकाणी गुणात्मक पद्धती ही फारशी उपयुक्त ठरणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला सर्वे पद्धती ही अतिशय महत्त्वाची असेल, कारण त्यामुळे वेळ वाचणार आहे, त्यामुळे आपले श्रम वाचणार आहे किंवा कष्ट वाचणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला संख्यात्मक पद्धती जी आहे ती उपयुक्त ठरू शकेल. परंतु ज्यावेळेस अभ्यास विषय आपला हा गुंतागुंतीच्या घटनांचं अध्ययन करणारा असेल किंवा त्यातील बारकावे समजून घ्यायचे, त्यातील विविध पैलू जे आहेत, ते पैलू आपल्याला उलगडून काढायचे असतील किंवा त्यातील सहसंबंध तपासायचा असेल, तर आपल्याला या गुंतागुंतीच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी गुणात्मक संशोधन अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगता येईल, की हे गुणात्मक संशोधन ही एक वेगळी प्रक्रिया आहे. त्यामध्ये निरीक्षणाला मोठी संधी आहे. म्हणजे आपण जर एखाद्या अभ्यास क्षेत्रासाठी फील्डवर गेलो, त्या फील्डवर गेल्यानंतर तिथं अनौपचारिक मुलाखती असतील, अनुसूची असेल, विविध प्रकारची संभाषणं असतील, रेकॉर्डिंग असतील, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला निरीक्षणाची संधी मिळते. आणि हे निरीक्षणक्षम जे काही आपले तथ्य आहेत, ती सुद्धा आपल्या संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळे गुणात्मक संशोधन हे इतर संशोधनापेक्षा वेगळ्या प्रकारचं आहे. हे सामाजिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या गुणात्मक संशोधन पद्धतीच्या विविध प्रकारच्या अभ्यास पद्धती आहेत. मागील काही लेक्चरमध्ये आपण ह्या अभ्यासल्या सुद्धा असतील. त्यामध्ये केस स्टडी किंवा त्याला मराठीमध्ये आपण व्यष्टी अध्ययन पद्धती असं म्हणतो. व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये अभ्यास विषयासंदर्भात असणाऱ्या विविध प्रकारच्या व्यक्ती असो, संस्था असो
परिवार असो, समूह असो, त्यांचा सखोल अभ्यास केला जातो. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. त्यातील गुंतागुंतीच्या घटना अभ्यासासाठी आपण त्या केसेस निवडतो. समजा आपला अभ्यास विषय 100 व्यक्तींचा असेल, त्यापैकी आपण 20 केसेस आपण निवडू शकतो व्यष्टी अध्ययन करण्यासाठी आणि त्यांतील बारकावे अभ्यासून ते समग्राला लागू करू शकतो. म्हणून व्यष्टी अध्ययन पद्धती ही सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी पद्धती आहे, की ती एक संशोधनाला गुणात्मक संशोधनाला अत्यंत आधारभूत आहे. आपल्याला आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये नरेटिव्ह अनालिसिस कथात्मक विश्लेषण आपण सविस्तर बघणार आहोत. काही कथा बघणार आहोत. नरेटिव्ह म्हणजेच काय? किंवा त्या संदर्भात विश्लेषण जे आहे ते आपण करणार आहोत. त्यामुळे इथं आपण जास्त वेळ घेणार नाही. फेनॉमेनॉलॉजी प्रघटनशास्त्र ही सुद्धा गुणात्मक संशोधनाची माहिती संकलित करण्यासाठी एक उपयुक्त अशी पद्धती आहे. इथनोग्राफी लोकालेख पद्धती ही सुद्धा एक महत्त्वाची पद्धती आहे, की एखाद्या समुदायामध्ये आपण तिथे जाऊन राहणं, सहभाग त्यांच्यामध्ये नोंदवणं, हा तर महत्त्वाचा आहेच. परंतु तिथल्या लोकांचे व्यवहार, संस्कृती, क्रियाकलाप जे आपण ज्याला म्हणूया, की रोजचे दैनंदिन व्यवहार असतील, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, तो सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे तो जर अभ्यासायचा असेल, तर त्या समूहामध्ये, समुदायामध्ये आपल्याला जाऊन राहावंच लागेल. म्हणून लोकालेख पद्धती ही सुद्धा गुणात्मक तथ्याची माहिती संकलित करणारी पद्धती आहेच. पण त्याबरोबरच ग्राउंड थेअरी, पायाभूत सिद्धांत याद्वारे सुद्धा आपल्याला गुणात्मक संशोधन करता येईल. त्या वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये आपल्याला हे सर्व झालेलं आहे. आपण आज गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाची पद्धती जी आहे, नॅरेटिव्ह किंवा कथानकं कशा प्रकारची असतात, त्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याची माहिती आपण घेणार आहोत. मग कथानकं कशाला म्हणायचं? कथा कशाला म्हणायच्या? या संदर्भाचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे. अरिस्टॉटल नावाचा विचारवंत काय म्हणतो, की कथानकामध्ये शक्यतेपेक्षा संभाव्यतेला अधिक महत्त्व असायला पाहिजे. घटनांमध्ये एक प्रकारे तर्कसंगती असली पाहिजे. म्हणजे घटना कथन करताना जेव्हा तो मुलाखत देतो आणि मुलाखतीमध्ये प्रसंग आणि त्यामधल्या घटनांमधील तर्कसंगत पद्धत ती अभ्यासली आपल्या लक्षात आली पाहिजे, ती तपासली पाहिजे. त्यामध्ये कथानक आकर्षक होण्यासाठी कथानकामध्ये संस्था असतील, संभावनीयता असतील, ती कथानक जेवढं चांगलं असेल, ते महत्त्वाचं. म्हणजे त्याचा गाभा, अभ्यासाचा गाभा, तुमच्या समस्येच्या संदर्भात असणारी माहिती त्यातून उकलून काढता आली पाहिजे. कथानक हा कथेचा आत्मा आहे. कथा कथानक जेव्हा एखादा अभ्यासक जेव्हा वाचणार आहे किंवा इतर अभ्यासक जेव्हा वाचतील, ती वाचत असताना त्याच्यामध्ये मनामध्ये जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे. उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे. हुरहूर लागली पाहिजे, की पुढे काय? पुढे काय? विस्मय. यामुळे कथेमध्ये रंग भरला जातो. कथानकामध्ये अनेक प्रसंगाची चातुर्याने मांडणी आणि गुंफण त्या ठिकाणी केली जाते. आता ज्यावेळेस उत्तरदाता उत्तर देतो, माहिती देत असतो, त्यावेळेस चातुर्याने अनेक त्याचे हावभाव टिपले जाणं, त्याचे प्रत्येक शब्द न शब्द त्या ठिकाणी कॅच करणं किंवा ग्रहण करणं, हे सुद्धा कथात्मक विश्लेषणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. कथानकांमध्ये आपल्याला माहिती असेल, की ही प्रथा तसं पाहिलं तर फार जुनी आहे. कथा सांगण्याची पद्धती आपल्या लहानपणी सुद्धा आपल्याला आपल्या आई-वडिलांनी, आजोबा-आजींनी अनेक कथा सांगितल्या असतील. मग त्या कथा कधी दंतकथा असतील किंवा खऱ्या माहितीवर असतील, कधी त्या रंजक पद्धतीने असेल, मनोरंजनाचा एक भाग म्हणून असेल. मग आपल्याला लहानपणापासून समजा लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली असेल, ती कथा असेल किंवा त्यातून काहीतरी अर्थबोध त्या ठिकाणी होतो. परंतु त्या दंतकथा असतील किंवा इतर कथा असतील, सांस्कृतिक इतिहास त्यामधून बाहेर पडतो. सांप्रदायिकता आपल्याला त्यातून कळते. अस्मिता, समाजाची असणारी मूल्य त्यातून आपल्याला कळतात. वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगण्याचं मार्गदर्शन त्या कथांमधून आपल्याला कळतं. मौखिक कथा कथन पद्धती
की तसं पाहिलं तर सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी या विषयामध्ये अनेक वर्षापासून वापरली जाते. हा एक महत्त्वाचा कथा विश्लेषण हा एक महत्त्वाची पद्धती या सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी या विषयामध्ये त्याचा अभ्यास तर केला जातोच. पण ह्या पद्धती का वापरल्या जातात? कारण इतर शास्त्रांसाठी प्रयोगशाळा आहे. समाजशास्त्रासाठी प्रयोगशाळा जर तशी पाहिली तर समाज हीच प्रयोगशाळा आहे. बरोबर आहे? समाजातल्या व्यक्ती, समूह, संस्था त्यांच्यामध्ये असणारे व्यवहार, गुंतागुंत, प्रमाणक, मूल्य, वर्तन पद्धती हे जर आपल्याला तपासायचं असेल, त्यातून अनेक गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या असतील, तर अनेक गुंतागुंतीचे व्यवहार, गुंतागुंतीचे विषय समजून घ्यायचे असेल, तर कथा किंवा कथानक जे आहे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये त्याचा वापर केला जातो. आता कथा विश्लेषणासंदर्भात एक कथा या ठिकाणी आपण घेऊया. परदेशातील एक कात्री नावाची एक महिला आहे. तिने भारतीय एका वृद्ध महिलेची मुलाखत घेतली आणि ती अ, कथा विश्लेषण याचं एक उदाहरण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता कात्री म्हणाली, "तुम्हाला मूलबाळ आहेत का?" असं गीता नावाच्या महिलेला ती म्हणाली. त्यावर ती नाही असं तिने उत्तर दिलं. त्यावर पुन्हा एका स्त्री निवेदकाने एका स्त्रीची मुलाखत घेतलेली आहे आणि या स्त्रीची मुलाखत घेत असताना तिने अत्यंत तिच्याशी अतिशय अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारल्या आणि पुढे अ, संपूर्ण कथानक कसं कसं बाहेर आलंय आणि कथानकाची मांडणी कशी झाली ती आपण बघणार आहोत. तुम्हाला मूलबाळ आहे का? यावर गीता म्हणाली नाही. त्यावर पुन्हा निवेदक बाई म्हणाल्या, "तुम्ही कधी गर्भवती होता का?" की "नाही." त्यावर गीता म्हणाली, "माझ्या लग्नानंतर 3 वर्षानंतर मी गरोदर राहिले आणि गर्भवती असताना मला शारीरिक त्रास झाला. त्यावर मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले, की ही तुमची जी गर्भधारणा झालेली आहे, ती यशस्वी होणार नाही. त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही यावर शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा अ, हा जो गर्भधारणा आहे ती यशस्वी होणार नाही. त्यावर तिने सक्तीची शस्त्रक्रिया करून घेण्यास डॉक्टरांनी सल्ला दिला आणि तिने करून घेतली. त्यानंतर पुढे काही वर्षानंतर म्हणजे सन 1974-75 मध्ये जवळपास 4 महिने डॉक्टरांनी त्या महिलेला बेड रेस्टचा सल्ला दिला. "तू विश्रांती घे, कारण अ, तुला मोठा त्रास झालेला आहे." त्यावर त्या महिलेने हा डॉक्टरांचा सल्ला काही दिवस पाळला. परंतु पुढे आपल्याला असं म्हणता येईल, की भारतासारख्या देशामध्ये 70च्या दशकानंतर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्या विशेष करून इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि या इंदिरा गांधींच्या सत्तेला विरोध करण्यासाठी त्या कालखंडामध्ये समाजवादी पक्षाने एक मोठा लढा उभारलेला होता. आंदोलनं उभारलेली होती. ती वेगवेगळ्या कारणामध्ये. कारण जी सरकारची ध्येय धोरणं होती, सरकारची ध्येय धोरणे ही त्यावर टीका करण्यासाठी किंवा ही आंदोलनं किंवा विधेयकं मागे घेण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनं त्या कालखंडामध्ये उभारली होती. आणि विशेष म्हणजे ही जी देणारी महिला होती, ही हाडाची कार्यकर्ती होती. समाजवादी पक्षाची विचारधारा तिने आत्मसात केली आणि त्यानुसार ती जीवन जगत होती. त्यामुळे ती आनंदाने अनेक आंदोलनामध्ये सहभागी होत असे. हाडाची कार्यकर्ती असल्यामुळे ती आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला जायचं तिने ठरवलं. कारण दिल्ली हे भारताचं राजधानीचं शहर आहे. या राजधानीच्या शहरामध्ये जाताना तिने रेल्वेने प्रवास केला. महाराष्ट्रासारख्या राज्यातून ती दिल्लीला रेल्वेने गेली. आधीच डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता, परंतु तो तिने स्वीकारला नाही. त्यानंतर तिला प्रवासातही थोडाफार त्रास झाला असेल. त्यानंतर ती आंदोलन करून परत येत असताना ती म्हणते, की मला खूप त्रास झाला. मग तिने परतीचा प्रवास जो आहे तो विमानाने केला. त्यानंतर घरी परतल्यानंतर सुद्धा तिला 16 दिवस रक्तस्राव होत होता. बरोबर आहे? त्यामुळे पुढे
ह्या सगळ्या घटनाक्रमाचा परिणाम तिच्या कौटुंबिक जीवनावर कसा झाला, तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यावेळेस ती स्त्री असे म्हणते, की माझा नवरा माझ्यावर प्रचंड भडकला, रागावला. तो म्हणाला, की "तू एकतर संसारच कर, नाहीतर आंदोलनं कर. आंदोलनामध्ये भाग घे, नाहीतर एकतर संसार कर." असं त्या ठिकाणी तिचा पती म्हणाला. त्यानंतर ती म्हटली, की "मी कधीच गर्भवती राहिले नाही." मग मात्र सासरच्या लोकांनी असा तर्क काढला, की माझ्यात काहीतरी दोष आहे. त्यामुळे मला मूलबाळ होत नाही. मग सासू-सासऱ्यांनी, घरातल्या ज्येष्ठांनी माझ्यावर दबाव आणला, की "तू स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन तुझी तपासणी करून घे." का करून घे? कारण काही दोष आहे, की ते तपासले जावेत. त्यानंतर ती स्त्री तपासणीसाठी गेली. त्यावर डॉक्टरांचे रिपोर्ट हे सकारात्मक आले. ती असं म्हणते, की माझ्यामध्ये कोणताही दोष नाही. हे तिनं सांगितलं. त्यावर डॉक्टर त्यावर म्हणाले, की या स्त्रीमध्ये कोणताही दोष नाही. नणंदबाई बरोबर असल्यामुळे इथे या गोष्टी क्लिअर झाल्या आणि नंतर असा सल्ला दिला, की तुमच्यात तर दोष नाही. पण तुमच्या पतीला त्या ठिकाणी तुम्ही घेऊन या. यावर नणंदबाईंनी पतीला समजावून सांगितले. त्यावर पती म्हणाला, की "मी डॉक्टरबाईकडे जाणार." कशासाठी? मी डॉक्टरबाईंकडे जाणार नाही. तो महिलांचा डॉक्टर आहे, स्त्रियांचा डॉक्टर आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त त्या ठिकाणी शुक्राणू तपासणी करायची होती. परंतु नवऱ्याने मात्र या गोष्टीला प्रचंड विरोध केला. यामध्ये थोडक्यात या कथानकामध्ये गीता नावाच्या एका महिलेबरोबर जे संभाषण घडून आलं, त्यामधून अनेक पैलू उलगडले गेले. सुरुवात कशापासून झाली, की तुम्हाला मुलं-बाळं आहेत का? मुलं नाही. त्यावर तिच्या संदर्भामध्ये अ, मूल का होत नाही? तर तिचा अनेक वेळा गर्भपात झाला. आंदोलनांमध्ये सहभाग, कौटुंबिक जबाबदारी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा आंदोलनांमध्ये सहभाग. त्यातून कुटुंबामध्ये असणारी पॅट्रिआर्की किंवा पितृसत्ताकता यामुळे त्या स्त्रीला झालेला त्रास, अनेक तपासण्या करणं असेल, कुटुंबामधून सासू-सासऱ्यांकडून, नवऱ्याकडून तिला होणारा त्रास तो त्या ठिकाणी सहन करावा लागत होता. थोडक्यात अनेक कथानकांमधून, संभाषणांमधून हे अनेक पैलू उलगडले गेले. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल, की ही जी गुंतागुंतीच्या घटना ज्या आहे, म्हणजे तत्कालीन सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, त्याचबरोबर या कथानकामधून अ, एक पॅट्रिआर्की किंवा पितृसत्ताकतेचा पगडा, की मूलबाळ झालंच पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह, अशा अनेक पैलू जे आहे या कथानकातून उलगडले गेलेले आपल्याला बघायला मिळतात. थोडक्यात गुणात्मक पद्धतीतून फक्त मुलं-बाळं आहेत का? होय, नाही या पद्धतीची उत्तरं आली असती. परंतु अनेक गुणात्मक तथ्य जे आहे, माहिती जी आहे, ती या नरेशनमधून बाहेर येताना आपल्याला बघायला मिळते किंवा उलगडताना आपल्याला बघायला मिळते. अनेक पैलू उलगडलेले आपल्याला दिसून येतात. या संदर्भात अ, मला म्हणायचं आहे, की गर्भपाताबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर समाजकार्याला होणारा विरोध जो आहे, मूलबाळ न होणं, वैद्यकीय तपासणी, हे तर अनेक पैलू उलगडले गेलेच. परंतु आपल्याला असं म्हणता येईल, की स्त्रीचा स्त्रीकडून होणारा छळ हा सुद्धा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. अजून आपल्याला असं म्हणता येईल, की या संदर्भात काही विश्लेषणं आपल्याला अजून घ्यायची आहे, की समजा जमीन मालकी स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्यंत कमी आहे किंवा स्त्रियांच्या नावावर जमिनी कमी आहे. हे अगदी भारतामध्ये नव्हे, तर जगातल्या अनेक देशांमध्ये झालेल्या अनेक संशोधनावरून हे सिद्ध झालेलं आहे. स्त्रियांच्या नावावर प्रॉपर्टी किंवा मालमत्ता पुरुषांच्या तुलनेने कमी आहे. या संदर्भाचं एक विश्लेषण या ठिकाणी मला असं मांडावसं वाटतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे प्रमाण अत्यल्प आहे जमीन मालकीचं. आणि या जमीन मालकीच्या संदर्भामध्ये एक कथा मला या ठिकाणी मांडावीशी वाटते. तर ज्यावेळेस फील्डवर संशोधक गेला आणि त्या संशोधकाला त्याने तुमच्या नावावर जमीन आहे का? हं. असा प्रश्न विचारला किंवा जमीन अ, मालकी संदर्भात काही अजून काही प्रश्न विचारले. जमीन मालकी मिळवण्यासाठी तुम्हाला
कोर्ट कचेरी करावी लागली का? या संदर्भामध्ये माहिती मिळवताना अनेक पैलू कसे उलगडले ते आपण या कथेमध्ये बघणार आहोत. तिसरी म्हणाले, की माझं माहेर हे शेतकरी अ, शेतीप्रधान कुटुंबामध्ये एका खेड्यामध्ये अ, एका प्रतिष्ठित गावामध्ये माझा जन्म झाला आणि माझे संगोपनही चांगल्या पद्धतीने झालं. जॉइंट फॅमिली असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जबाबदारी माझ्यामध्ये नव्हती. बालपण शिक्षण घेण्यामध्ये गेलं. हळू आम्ही शिकत गेलो. पुढे हळू माझा विवाह झाला. परंतु 10वी पर्यंत शिक्षण झालं, हे जरी खरं असलं, तरी अ, मला लवकर विवाह करण्याची पद्धती त्या कालखंडामध्ये होती. त्यामुळे माझं लग्न लवकर करून दिलं. परंतु लग्न करताना सुद्धा माझ्या वडिलांनी एक काळजी घेतली, की शक्यतो चांगलं स्थळ किंवा चांगला जोडीदार, नोकरदार मुलाशी माझं लग्न लावून दिलं. परंतु अनेक थाटामाटामध्ये हे समारंभ पार पडल्यानंतर संसार अ, आनंदाने पुढे बहरत गेला. पुढे काही दिवसानंतर वडील जे आहे, वडील हे काळाच्या पडद्याआड गेले आणि भावंडांमध्ये जमीन मालकीवरून भांडणं सुरू झाली. त्यामध्ये खातेफोड आपण त्याला म्हणतो. ती खातेफोड होताना अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. जमिनीची मागणी त्या स्त्रीने करू नये म्हणून अनेक दडपण आणली गेली. मुलीला कशाला पाहिजे प्रॉपर्टी, कशाला पाहिजे इस्टेट असं म्हटलं गेलं. त्यामुळे सुरुवातीला जमीन मागणीचा हा विषय बाजूला पडला. काही दिवस शेती करत असताना भावंडांमध्ये भांडण झालं. आईला मुलं सांभाळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आईने मुलीकडे गाऱ्हाणं केलं आणि सांगितलं, की मला हे सांभाळत नाही. त्यानंतर या बहिणी जेव्हा त्या सासरी गेल्या, सॉरी माहेरी गेल्या सासरवरून आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली, की अ, आईचं आईला त्याने सांभाळावं, तो भाऊ म्हणतो, की त्याने सांभाळावं. त्यानंतर हा भांडणातून पुढे प्रश्न वेगळाच निर्माण झाला. पुढे अनेक दिवस असंच चालल्यामुळे शेवटी मुली त्या आईला सांभाळू लागल्या आणि मग आईने एक दिवस सांगितलं, की एकतर जमिनीची मागणी तू कर किंवा मी करणार. कारण काय, की हे मुलं सांभाळत नाही. माझ्या नवऱ्याच्या मालकीची एवढी मोठी जमीन असताना मला आज दुसऱ्याच्या दारामध्ये दिवस काढावे लागतायत आणि मग मी असं जीवन किती दिवस काढायचं? त्यावर त्या महिलेने थोडासा बारकाईने विचार केला. पुन्हा ती माहेरी आली. माहेरी तिने नातेवाईकांना समजावलं, भावंडांना समजावलं. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. तिने जमीन मागणी केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी भांडण सुरू झालं. "तू लोभी आहेस, हलकट आहे, तू जमीन मागते. हं, तुझा इथं काय संबंध?" असं तिला उत्तर ऐकायला मिळाल्यामुळे ते भांडण खूप विकोपाला गेलं. पुन्हा ती आपल्या सासरी निघून आली. तिने एका वकिलाचा सल्ला घेतला. वकिलाचा सल्ला घेतल्यानंतर ही भांडणं पुढे कोर्टामध्ये गेली. मार्फत जेव्हा ही केस उभी राहिली, त्यावेळेस अनेक वर्षाच्या संघर्षातून त्या जमिनीचा निकाल या मुलींच्या बाजूने लागला, की मुलींनाही वडिलांच्या इस्टेटीमध्ये वाटा दिला जावा. 6 एकर क्षेत्रामधून मुलींना 3 एकर दिलं जावं, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी झाली. पुढे अनेक दिवस कनिष्ठ न्यायालयामध्ये हा निकाल लागल्यानंतर पुन्हा जिल्हा न्यायालयामध्ये ही केस दाखल झाली. अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये या मुलींचं, जमीन मागणी करणाऱ्या महिलांचं एक माहेर मात्र कायमचं तुटलं. म्हणजे माहेरची आमंत्रणं असतील, लग्न, कार्य या संदर्भात माहेरची आमंत्रणं किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन पॅट्रिआर्की असल्यामुळे हा वेगळ्या प्रकारचा होता. सांगायचा मुद्दा काय, की आजही मुलगी हे परक्याचं धन मानलं जातं आणि या पॅट्रिआर्कीमुळे, या पितृसत्ताकतेमुळे आजही हा पगडा कायम आहे. मुलींच्या शिक्षणावर ग्रामीण भागात अजूनही कमी खर्च केला जातो. तिचं लग्न लावून देणं, तिच्या लग्नामध्ये हुंडा, मानपान यावर खर्च केला जातो. परंतु महिला मुलींना संपत्तीमध्ये, विशेषतः स्थावर मालमत्तेमध्ये, त्यातही जमीन मालकीमध्ये अत्यंत दुय्यम स्थान दिलं जातं.
त्या बदल्यात तिला काही वेळेस अ, एखादा दागिना करून दिला जातो किंवा पैसे दिले जातात. मात्र जमीन ही अमूल्य आहे. तिला जास्त भाव आहे. अशा ठिकाणी मात्र तिला दुय्यमत्व आलेलं आपल्याला बघायला मिळतं. कथा विश्लेषण हे यासाठी आहे, की अनेक गुंतागुंतीचे पैलू आपल्याला या कथांमधून बाहेर पडताना बघायला मिळतात. विशेषतः महिलांचं शिक्षण, तिचं माहेर आणि सासर या ठिकाणचे असणारे संबंध, कौटुंबिक वातावरण, त्याचबरोबर जमीन मालकीच्या संदर्भामध्ये केला जाणारा भेदभाव. हं, ही विश्लेषणं त्यातून बाहेर येतात. नरेटिव्ह एनालिसिस हे गुणात्मक संशोधनामध्ये यासाठी महत्त्वाचे आहे, की त्या माहितीतून अनेक पैलू उलगडले जातात. संख्यात्मक माहितीमधून फक्त सर्व्हे केला जातो. किती एकर जमीन आहे, किती महिलांच्या नावावर जमीन आहे, ही आकडेवारी फक्त आपल्याला त्यातून कळेल. परंतु अनेक गुंतागुंतीच्या घटना किंवा कौटुंबिक संबंध, त्यानंतर प्रथा असेल किंवा अ, मुलगा-मुलगी हा केला जाणारा भेदभाव असेल, संपत्तीच्या बाबत केला जाणारा भेदभाव असेल, हाही त्या ठिकाणी विशेष महत्त्वाचा तपासता येऊ शकतो. थोडक्यात गुणात्मक संशोधनामध्ये, नरेटिव्ह एनालिसिसमध्ये गुंतागुंतीच्या घटना ज्या आहेत त्या बाहेर येतात. एक प्रकारे आपण जेव्हा एखादा चित्रपट बघतो, त्या चित्रपटामधील प्रसंग एका पाठोपाठ कशाप्रकारे घडत जातात आणि प्रेक्षकांना जसं चित्रपट खिळवून ठेवतो, तसं कथासुद्धा श्रोत्यांना खिळवून ठेवतात. पुढे काय? पुढे काय? असं त्याला वाटतं. म्हणजे थोडक्यात उत्कंठा त्याची वाढीस लागते. त्यामुळे कथा विश्लेषण आणि त्यातून येणारी तथ्य जी आहे, ही सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, असं मला या प्रसंगी वाटतं. ओके. थँक यू.